पोटगी कधी कधी अतिशय अतिशय अन्यायकारक गोष्टींवर ठरवली जाते किंवा अतिशय अन्यायकारक पद्धतीने ठरवली जाते. मुंबईचे एक जण भेटायला आले होते. 7,250 रुपये पगार, 5,000 रुपये पोटगी. काय त्या माणसाने करायचं? भिका मागूनच जगायचं. मग त्यापेक्षा मग अशी लोक आत्महत्या करतायत, मग त्यावेळेस तो गुन्हा नक्की कुणावर दाखल करायचा? आत्महत्येस त्याला प्रवृत्त केलं असं नक्की कुणावर म्हणायचं? कायदा कायद्याप्रमाणे वागला पाहिजे. कायदा मग सहानुभूतीप्रमाणे नाही वागला पाहिजे. भावनिकदृष्ट्या जर वागायचं असेल तर मग नवऱ्या दृष्टीसुद्धा थोडीशी भावनिकता ठेवा, एवढीच म्हणणं आहे. एक तर भावनेने वागा, नाही तर कायद्याने वागा. ॲसेट्स अँड लायबिलिटी आपण घेतोय. ॲसेट्स अँड लायबिलिटी घेत असताना त्याच्याविरुद्ध काय राहतंय, त्याचं कर्ज काय, त्याचं पालनपोषणाला काय, त्याच्या आईवडिलांना पालनपोषणाला काय, याचा विचार पण करत असताना जर आपण त्याला काही शिल्लक राहत असाल याचाच विचार होत नसेल तर हा न्याय नाही. ही वेगळीच कोणती तरी भावना आहे जी पुरुषाच्या विरोधात आहे.